हॅलो नमस्कार, मी आहे संध्या. श्रुतीमध्ये आपलं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. सर्वांना शुभ शिवरात्री. मी आदल्या दिवशी शेण आणून ठेवलेलं आहे, कारण की सकाळी लवकरच हा सर्व कामं करायला बराच वेळ जातो. नाही म्हणजे 2 तास तर जातो. बाहेरचं सारवायचं करायचं, मग नंतर उंबरठ्याला हळदीचं लेपन लावल्याने काय होतं म्हणजे आपले शुक्र मजबूत होतात. आपल्या घरातलं काही नकारात्मक शक्ती आत प्रवास करतात, तोही येत नाही आहे. आणि विष्णूला आवडतं हळद आहे. कारण म्हणून माझं बाहेरचं रांगोळी वगैरे झाले आहे, उंबरठ्याला हळदीचं लेपन वगैरे करून झालेलं आहे. माझे वरचे थोडंसं धुणं भांड्याचं कामं मी थोडंसं करत होते. आई म्हणत होते की राहू दे, मी करते थोडंसं फराळाचं. मग एकीकडे ना त्यांनी भगरीचं आमटी केलेलं आहे आणि तूपसुद्धा कढून घेत आहेत इकडं. आणि कारण की संध्याकाळचा दिवा प्रज्वलित करायचा असतो की 108 वात्या घरात आणि मंदिरात, त्यासाठी ना आई तूप कढून घेत आहे. मला ज्यांना त्यांना तितकंच जमतो तसं आपल्याला जमतच नाही आहे. आपण 1-2 तास घालतो स्वयंपाकासाठी, कारण त्यांनी 1 तासात पूर्णपणे सर्वांचा एवढा स्वयंपाक करून झालेला असतो. आणि मी ना काल मार्केटातून मोगऱ्याचं इतकं स्वस्त झालेलं आहे, तो मोगऱ्याच्या फुलांचा रेट की 20 रुपये छटाक होतं. मग मी आणलेलं आहे. हा मोगऱ्याचं फुलं माझ्या आवडीचं हा फुल आहे. मला आणि सुईनी ओवलेला गजरा आवडत नाही आहे, कारण माझ्या हाताने ओवलेला हा गजराच आवडतो की एकदम दाट येतात की दिसायला पण सुंदर असं वाटतो. बघा हा गजरा दिसायला. आता महादेवाच्या मंदिरात जाऊन आलेलं आहे. बरंच गर्दी होतं की लाईन इथून ते इथं होतं. बराच वेळ गेला. संध्याकाळच्या वेळेस गेला तरी कमी वाटलं, पण नाही, गर्दी खूप होतं. मी तो व्हिडिओ तुम्हाला केलेला नाहीये, ते तुम्हाला दाखवू शकले नाहीये. आता माझं फराळ वगैरे झाल्यानंतर मी आहे ना हा शिवलीलामृतचं पुस्तक वाचणार आहे, 11वा अध्याय. कारण की माझ्याकडे हा शिवलीलामृतचं पुस्तक नाही. बरंच ते शेजारचे माझी ताई म्हणत होते की हा शिवरात्रीच्या दिवशी शिवलीलामृतचा हा पुस्तक वाच, म्हणजे बऱ्याच पैकी म्हणजे घरात थोडासा फरक पडतो की आपलं म्हणजे मनाला समाधान वाटतो. हा महादेवाचा कृपेमुळे आपल्याला काहीतरी मिळतो. करता करता परमेश्वर असं म्हणतात की, म्हणून मी ना हा शिवलीलामृतचं पुस्तक आणलेलं आहे. आणि हा गणपती अथर्वशीचा आहे. तेही श्रुतिका सारखंच म्हणत होती की मम्मी मला गणपती अथर्वशीच पुस्तकाने, की कारण की कशासाठी की आपले काही मुलं असतात की अभ्यास करतात पण त्यांना लक्षात राहत नाहीये, की अभ्यास करायचं म्हटलं की अभ्यास करू सुद्धा वाटत नाहीये त्यांना. आणि पेपरच्या वेळेस पण इतकं भीती वाटतो. असं वाटतं की आलं असं वाटतो, नंतर थोड्या वेळाने विसरतो. जसं आलं म्हणतो की विसरतो. हा कसं गणपती अथर्वशीच वाचल्याने कधीही वाचा, सकाळी वाचा, संध्याकाळी वाचा, मुलांना लवकर उठून हा गणपती अथर्वशीच वाचल्यानं थोडं ना थोडं आपल्याला त्यांना कुठेतरी माइंड फ्रेश होतो. मग तेव्हा त्यांना अभ्यासात मन लागतो. मग म्हणून त्यांना की तिला आणलेलं होतं, तिला गणपती अथर्वशीचं आणलेलं आहे. आणि हा शिवलीलामृतचे पुस्तक आणले. आणि माझं आहे की हा बघा प्रदोष व्रताची पुस्तक आहे. आणि आजचा दिवस इतकं छान आलेला आहे. आज माझं महादेवाच्या प्रदोषचा काळ पण होता संध्याकाळचा. मी प्रदोषची हा महादेवाची पूजा सुद्धा इथं मांडून घेतलेली आहे. हा बघा आजचा प्रदोषचा काळ होत. मग मंदिरात जाऊन आले, मला वेळच मिळाला नव्हतं की आता आधी मी हा प्रदोषची पुस्तक वाचणार आहे, मग नंतर शिवलीलामृतची पुस्तक 11वा अध्याय वाचणार आहे. ती म्हणतात की शिवरात्र म्हणजे रात्र 12 पर्यंत जागण्यात तो रात्र शिवरात्र. मग हा बघ 108 वरती तुपाचे वात्या आहेत. मी ना मंदिरात सुद्धा आता गेलेले होतो की 108 वात्या मी मंदिरात सुद्धा जाळलेला आहे. आणि घरीच सुद्धा मी 108 वात्या तुपाचे केलेलं आहे. तीही तुम्हाला जाऊन दाखवते. आता बघा
हा दिवा प्रज्वलित केल्याने किती सुंदर छान दिसत आहे. हा म्हणजे आपण कशासाठी प्रज्वलित करतो की आपल्या घरातलं काही आहे नेगेटिव्ह असला ते दूर जाऊ दे म्हणून मग आपण ना हा दिवा जाळत असतो. काही कोणतंही संकट आलं, कोणतं संकट येऊ नये आपल्यावरती, कोणतं काही कोणाचं वाईट नजर लागू नये, हा महादेवासमोर हा प्रज्वलित करत असतो. हा कशी वाटलेली आहे हा शिवरात्रीचा हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, नक्की कमेंट्समधून सांगा. व्हिडिओवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. इथंच मी माझा व्हिडिओ एंड करते. बाय.